चला, आज आपण अन्नाबद्दल अशा काही गोष्टी जाणून घेणार आहोत ज्याने कदाचित आपला याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जाईल. आपण सगळे एका अशा प्रवासाला निघणार आहोत जो आपल्याला एक नवीन दृष्टी देईल. चला तर मग योग्यांचं हे खास रहस्य एकत्र मिळून उलगडूया. सुरुवातच करूया एका खूप खूप महत्त्वाच्या प्रश्नाने. खरं तर हा प्रश्नच आपल्या आजच्या संपूर्ण चर्चेचा पाया आहे. विचार करा की आपण जेवतो की अन्नच आपल्याला खाते. म्हणजे जे अन्न आपण खातो ते आपल्याला ऊर्जा देते की आपलीच ऊर्जा खाऊन टाकते? एक साधा विचार करूया. आपल्यात आणि प्राण्यांमध्ये खाण्याबाबतीत काय फरक आहे? बघा, कोणताही प्राणी तेव्हाच खातो जेव्हा त्याला खऱ्या अर्थाने भूक लागते, जेव्हा त्याचं शरीर मागतं. आणि आपल्या खाणं कशावर चालतं? तर घड्याळावर, कॅलेंडरवर आणि हो, टीव्हीवरच्या जाहिरातींवर. आणि कदाचित इथेच कुठेतरी खरी समस्या सुरू होतीये. आणि यामुळेच ना आजच्या काळातला सगळ्यात मोठा विरोधाभास तयार झालाय. इतिहासात पहिल्यांदाच असं घडतंय की आपल्याकडे खायला इतकं काही आहे, म्हणजे अन्नाची काहीच कमतरता नाही, पण तरीही आपण इतिहासातले सर्वाधिक आजारी लोक आहोत. मधुमेह, लठ्ठपणा हे आजार का वाढत चाललेत? काहीतरी चुकतंय नाही का? तर चला, याच प्रश्नाचं उत्तर शोधूया आणि सुरुवात करूया पचनापासून. म्हणजे आपण जे अन्न खातो ते पचवण्यासाठी आपलं शरीर किती मोठी किंमत मोजतं हे समजून घेऊया. आणि आकडा ऐकून तर धक्काच बसेल. फक्त एका वेळचं म्हणजे एक वेळचं साधं जेवण पचवण्यासाठी आपलं शरीर तब्बल 70% ऊर्जा वापरू शकतं. हो, 70%. आता कळलं की जेवल्यावर एकदम ताजंतवानं वाटण्याऐवजी आपल्याला झोप का येते, आळस का येतो? कारण ती शक्ती नसते, तर पचनासाठी शरीराने लावलेला तो एक प्रचंड मोठा जोर असतो. आणि हे वाक्य तर सगळं काही स्पष्ट करतं. तुम्हाला वाटतं की अन्न तुम्हाला शक्ती देतं, पण खरं तर तुमची उरलेली शक्ती पोटात फेकली जाते. म्हणजे बघा, अन्न शक्ती देण्याऐवजी आपली उरलेली शक्ती पण पचनासाठी वापरतं. खरी ऊर्जा पचनात खर्च करण्यात नाहीये, तर ती वाचवण्यात आहे. आणि इथेच योगशास्त्रातल्या ऊर्जेच्या प्रवाहाचा सिद्धांत येतो. योगी असं मानतात की जेव्हा पोट भरलेलं असतं तेव्हा शरीरातली सगळी ऊर्जा खालच्या दिशेने वाहते, म्हणजे पचनाकडे. पण जेव्हा पोट रिकामं असतं तेव्हा तीच ऊर्जा आणि चेतना वरच्या दिशेने म्हणजे मेंदूकडे जाऊ शकते. आणि म्हणूनच ध्यानधारणेसाठी किंवा कोणत्याही कामात पूर्ण लक्ष लागण्यासाठी रिकामं पोट असणं महत्त्वाचं मानलं जातं. बरं, आता एका खूपच इंटरेस्टिंग भागाकडे येऊया. एक अशी गोष्ट जिथे हजारो वर्षांचं प्राचीन ज्ञान आणि आजचं आधुनिक विज्ञान एकाच ठिकाणी येऊन मिळतात. या प्रक्रियेचं नाव आहे ऑटोफॅजी. आता हा शब्द जरा कठीण वाटेल. याचा ग्रीक भाषेत अर्थ होतो स्वतःला खाणे. पण घाबरू नका, याचा सोपा अर्थ असा आहे की ही आपल्या शरीराची स्वतःची क्लिनिंग सिस्टम आहे. म्हणजे आपलं शरीर खराब झालेल्या पेशींना स्वतःच खाऊन टाकते आणि त्या जागी नवीन चांगल्या पेशी तयार करते. जणू काही आपल्या शरीराचं स्वतःचं एक सर्व्हिस सेंटर, जे आतून सगळी साफसफाई आणि दुरुस्ती करतं. आणि गंमत बघा, हजारो वर्षांपूर्वी आपले योगी शुद्धीकरणासाठी उपवास करायचे. त्यांना हे ज्ञान होतं. आणि मग 2016 साली जपानचे शास्त्रज्ञ योशिनोरी ओसुमी यांना याच ऑटोफॅजीच्या शोधासाठी नोबेल पुरस्कार मिळाला. म्हणजे जे ज्ञान हजारो वर्षांपासून होतं त्याला आज विज्ञानानं शिक्कामोर्तब केलंय. तर ही जादूची प्रक्रिया सुरू कशी होते? अगदी सोपं आहे. जेव्हा आपण 12 ते 16 तास पोटाला आराम देतो, म्हणजे उपवास करतो, तेव्हा शरीर बाहेरून येणारं इंधन थांबल्यामुळे आतमध्ये इंधन शोधायला लागतं. आणि मग ते काय करतं? ते शरीरातल्या खराब पेशी, निरुपयोगी फॅट्स आणि कचरा या सगळ्यालाच इंधन म्हणून वापरायला सुरुवात करतं. म्हणजे एकाच वेळी साफसफाई पण होते आणि शरीराला ऊर्जा पण मिळते. शरीर स्वतःला दुरुस्त करतं, स्वतःला नवं करतं. कमाल आहे नाही का? ओके, आतापर्यंत आपण शारीरिक स्तरावर बोललो, पण योगी याच्याही पुढे जाऊन विचार करतात. त्यांच्यासाठी अन्न म्हणजे फक्त पोट भरायची वस्तू नाही, तर ती एक ऊर्जा आहे, एक जीवनशक्ती आहे. तर मग यात फरक काय आहे? बघा, एकीकडे आहेत फक्त कॅलरीज, जे आपल्याला शिळ्या पॅक केलेल्या पदार्थांमधूनही मिळतील, पण ते खाल्ल्यावर काय होतं? जडपणा येतो, आळस येतो. आणि दुसरीकडे आहे प्राण, म्हणजेच जीवनशक्ती. ही कशात असते? तर ताज्या जिवंत अन्नात, फळं, भाज्या यात. आणि प्राण शरीरात गेल्यावर ऊर्जा आणि हलकेपणा येतो. आत्ता कळलं योगी लोक कमी खाऊनही दिवसभर इतके उत्साही कसे असतात. पण एक प्रश्न स्वतःला विचारायला हवा. आपल्याला जी भूक लागते ती खरंच पोटाची असते का की मनाची असते? अनेकदा बघा, आपण कंटाळा आला की काहीतरी खातो, स्ट्रेस आला की खातो, दुःखी असलो किंवा एकटं वाटलं तरी आपण खाण्याकडेच वळतो. ही भावनिक भूक आहे. आणि इथेच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे.
पोटाची भूक ना मर्यादित असते, थोडं खाल्लं की ती शांत होते. पण मनाची भूक ती अमर्याद आहे, तिला अंत नाही, ती कधीच भागत नाही. त्यामुळे या दोन्हीमधला फरक ओळखणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, मग ह्या सगळ्या चक्रातून बाहेर कसं पडायचं, अन्नाचे गुलाम न राहता त्याचे स्वामी कसं बनायचं? चला आता त्या व्यावहारिक मार्गाबद्दल बोलूया. आणि याची सुरुवात होते आपल्या मनातल्या भीतीला सामोरं जाण्यापासून. कारण आपल्या मनात 3 मोठ्या भीती बसलेल्या आहेत. पहिली, उपाशी राहण्याची भीती. अरे बापरे, थोडा वेळ नाही खाल्लं तर काय होईल? दुसरी, लोकांच्या टीचेची भीती. कोणीतरी लगेच म्हणतं, अरे काहीतरी खा, अशक्त होशील. आणि तिसरी, कंपन्यांनी आणि जाहिरातींनी तयार केलेली भीती. ब्रेकफास्ट हा दिवसातला सगळ्यात महत्त्वाचा आहार आहे, यांसारख्या गोष्टी. खरं तर आपण भुकेला नाही तर या भीतीला जास्त घाबरतो. मग आता प्रश्न उरतो की ठीक आहे, हे सगळं कळलं, पण सुरुवात नेमकी कुठून करायची? हाच प्रश्न मनात येतोय ना? उत्तर खूप सोपं आहे आणि एक छोटा प्रयोग करून बघायला हरकत नाही. पुढच्या वेळी जेव्हा भूक लागल्यासारखं वाटेल ना, तेव्हा लगेच काहीतरी खाण्याऐवजी फक्त 2 मिनिटं थांबा. शांत बसा आणि ती जी भावना आहे ना, तिच्याकडे फक्त लक्ष द्या. फक्त तिला बघा, तिला अनुभवा. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की बऱ्याचदा ती खरी भूक नसतेच. ती फक्त एक सवय असते, एक बेचैनी असते, जी 2 मिनिटात निघूनही जाते. आणि शेवटी या संपूर्ण चर्चेचा सार एका वाक्यात आहे, जगण्यासाठी खा, खाण्यासाठी जगू नका. अन्न हे आपल्या आयुष्याचं केंद्र नाही, ते फक्त एक साधन आहे. हाच योगाचा मार्ग आहे आणि कदाचित आपल्या सगळ्यांसाठी एक अधिक निरोगी आणि आनंदी जीवनाचा मार्गसुद्धा हाच असू शकतो.